बुद्रुक येथील कैलासवासी सौ सुमन गुलाबराव कवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी श्री क्षेत्र रामेश्वर येथे हरिभक्त परायण नरेंद्रजी महाराज गुरव यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी त्यांनी आपल्या ओजस्वी शैलीत आईचे महत्व मांडले। या सोहळ्याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीरजीत तांबे, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, अधिकारी श्री नवनाथ बोडखे, संचालक श्री अशोक देशमुख, संचालक श्री संदीप शेटे, कोतुळचे सरपंच श्री राजेंद्र देशमुख, स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, जिल्हा बँकेचे श्री माधवराव कानवडे, माजी सदस्य रामहरी कातोरे, हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख व रामेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष श्री विजय कोल्हे, श्री नवनाथ देशमाने, श्री मनोज कवडे व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दत्ता कासार यांनी केले। आपल्या बहिणीला श्रद्धांजली व्यक्त करतात। संस्कार, धर्म आणि सेवा या सगळ्याची जपणूक करणारी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक ताई आज आयुष्याच्या प्रवासातनं पुण्यस्मरणाच्या दिनापर्यंत येऊन पोहोचले। परंतु आजचा हा दिवस ज्यांच्या सेवेने संपन्न झाला ते आदरणीय नरेंद्र महाराज गुरव यांचे सर्वप्रथम महाराष्ट्र भूषण आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख परिवार, त्याचबरोबर सर्व कवडे देशमुख परिवार धांदरफळ आणि सर्व मनोज भाऊंचे सर्व नातक या सर्वांच्या वतीने बाबा आपले सगळ्यात पहिले आभार व्यक्त करतो। आयुष्यातली आजच्या या दुःखद प्रसंगी जमलेले अतिष्ठमत परिवार भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना ज्ञानोबाईंच्या ओळीनुसार असाय। पुजवणी देव पाहिजे, पेरोनी शेता जायची, तो शोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा। 16व्या अध्यायात असं म्हणणं आहे, पुजवणी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे आणि तो शोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा। या ओळीचा अर्थ असा आहे, देवाची पूजा करावी, दरवाजातल्या अतिथीला बिनमुख जाऊ देऊ नये आणि दरवाजातला अतिथी जर बिनमुख केला तर एका ओळीचं असं म्हणणं आहे, बिनमुख गेलेल्या अतिथी जाय सकल सुकृत संपत्ती। हरभऱ्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या कुटुंबामधून बिनमुख अतिथी बाहेर जातो त्या कुटुंबामध्ये पुण्याचा क्षय होतो। आणि हे 4 आश्रम आहे, ग्रस्त आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे। तर ह्या तिन्ही आश्रमांना एक आश्रम पोचतो। जगातल्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की संन्यास आश्रम श्रेष्ठ आहे, ह्या विश्वातला सगळ्यात मोठा आश्रम ग्रस्त आश्रम श्रेष्ठ आहे। कारण ग्रस्त आश्रमामध्ये अतिथीची पूजा केली जाते, गायीची पूजा केली जाते, माणसाची सेवा केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्रस्त आश्रमामध्ये प्रेम जपलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्रस्त आश्रमामध्ये जो वर्ग काळ्यांची सेवा करतो त्याच्यातला सगळ्यात श्रेष्ठ वर्ग शेतकरी वर्ग आहे। जरा लांबून येतो, शेतकरी वर्ग असा आहे, 18व्या अध्यायात असं म्हणणं आहे, ऐसे मुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाम। ज्ञानोबाईंचं म्हणणंच असं आहे की क्षत्रिय कुलामध्ये शेतकरी वर्गा इतकी दीड सेवा कोणी करत नाही आणि शेतकऱ्याची सेवा करण्यामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये पुरुषापेक्षा 99% वाटा त्यांच्या घरातल्या महिलांचा सगळ्यात जास्त वाटा आहे। आता हे जे आमची जी बहीण आहे यांचे आमचं सगळे कुटुंब जर पाहिलं तर बऱ्याच वर्ष आमच्या घराण्याला पारिवारिक वारसा आहे, त्यात काही वादच नाही।
तो जुनाच आहे. गुरुजींची मुलगी, आमच्या मावशीची मुलगी आणि आमची बहीण दोन्ही जाव मावस बहिणी जाव एका कुटुंबामध्ये राहिल्या. हा तर धार्मिकतेचा आदर्श आहे. हा तर धार्मिक कुटुंबाचा हा आदर्श आहे. ज्या घरांमध्ये परमार्थाचा ओलावा असतो, परमार्थाचा ओलावा असतो, त्या घरांमध्ये संस्कृती कुणी किती जरी बदलला तरी ते कुटुंब ती संस्कृती सोडत नाही. ज्या घरात त्या गावडीला जाणे ह्या साऱ्या गोष्टी त्यात सांभाळायच्या आणि म्हणून एक उत्तम संस्कार त्या साऱ्या परिवारावर झाले, मनोभावावर झाले. आणि आजचा हा लौकिक प्राप्त जो परिवार घडवला त्यामध्ये या मातेचं खूप मोठं योगदान आहे. मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं जिल्हा सहकारी बँकेचे आमचे चेअरमन, सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी या साऱ्यांच्या वतीनं आमचे नेते माननीय बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांच्या वतीनं या ताईला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कीर्तन आपण ऐकले असे अत्यंत प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण नरेंद्र गुरव यांची उपस्थिती आहे. आमच्या गावात आले असे महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराज, दीपक महाराज देशमुख उपस्थित बंधूंनी भरले. तर गायच्या पवित्र दिवशीतून आमचा मित्र जन्माला आला. मनोज सरकार शिक्षण क्षेत्र असेल, गावबंदी असेल, समाजबांधणी असेल, ते सर्व जपण्याचं काम मनोज हा करतोय. आमचे काका हे त्यानिमित्ताने करतायत. अनेक आपण सांगत असतो की मनुष्य व्यक्ती जन्माला आलेला प्रत्येकाला त्याला मृत्यू हा त्याच्या झालेला असतो. तर त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या पाऊल थोड्या निश्चितपणे त्याच्या पाठीमागे शिल्लक राखत करतात. त्या मातेच्या कर्तृत्वानं कुटुंब उभारणी केलं. मनोजसारखा मुलगा आपल्या गावामध्ये या परिसरामध्ये घडतोय. निश्चितपणे मनोजच्या रूपानं त्यांच्या पाऊल पूर्ण आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहेत. मी माझा काकोरी परिवार त्याप्रमाणे अहिल्यानगर रामपूर लक्ष नागरिक आमचे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, युवा आमदार आमदार सतीशदास गांधी या सर्वांच्या वतीनं या मातेची भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ते गुरव महाराज आणि दुःखित अंतकरणाला उपस्थित बंधूंनी भेटले. खरं म्हणजे एक 2-5 मिनिटामध्ये संपेल एवढ्या वेळ बसलेत. आपण एक 2-5 मिनिटं बसावं ही पाहुण्यांना विनंती करतो. या मातेचं जाणं झालं म्हणजे संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर होतं. बाबुराव गुरुजींची ही कन्या आणि आमच्या अगस्ती साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी सतीशराव देशमुख यांची भगिनी आणि माझी बहीण, आमच्या मामीची बहीण, असं हे दुहेरी नातं असलेले हे हा परिवार आयुष्यभर कष्ट केले. कष्टातून आपले कुटुंब व्यवस्था उभी केली आणि कुटुंब व्यवस्था उभी करीत असताना आपल्या मुलाबाळांवर संस्कार केले, अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले. त्यांच्या जाण्यानं निश्चितच या परिवाराला दुःख झालं. त्यांच्या माझे मित्र मनोज कवडे यांच्या मातोश्री कैलासाची सुमन, कैलासाची सौभाग्याची सुमनबाई गुलाबराव कवडे यांचं प्रखर पुण्यस्मरण त्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. इथे हरिभक्तपरायण आदरणीय मूर्ती महाराज देशमुख साहेब, तसेच हरिभक्तपरायण नरेंद्रजी महाराज गुरव आणि सर्व माधवरावजी कानडे, सर्व या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. आईसाहेबांच्या उदरातच मी माधवरावजी कानडे सांगत होते आणि सर्व आपण पाहतो की आपल्या शेतकरी परिवारातील मागच्या पिढीतील जे सर्वांनी खूप कष्ट घेतले, विशेषतः आपल्या महिला भगिनी त्याच्यामध्ये कष्ट घेतले. घरामध्ये सगळ्यात उशिरा झोपणारा आणि सगळ्यात लवकर उठणारी व्यक्तिमत्व कोणाची तर आपली आई असते आणि म्हणून आईचं जाणं हे खूप दुःखदायक असतं. मनोज कवडे, शिवाजीराव कवडे त्यांचे सर्व बंधू हे त्यांचे एक उत्तम संस्कार त्यांचे झाले. मनोज विद्यालय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करत आहेत. आईचे संस्कार निश्चितपणे त्यांचं जीवन पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. मी मातोश्री सुमनबाई कवडे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. सरकारचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण नरेंद्रजी महाराज गुरव सर, त्यांना मी देशमुख परिवार उपस्थित सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. परिवाराचे स्नेही म्हणून, सुमंतांचे मावळते म्हणून, आपल्या सगळ्यांचे परमार्थिक मार्गदर्शक आपल्या संघ तालुक्याचे भूमिपुत्र
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा भूषण राष्ट्रीय धर्माचार्य अगस्ती देवस्थानचे विश्वस्त निवृत्ती महाराज देशमुख गुंजरीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रती आपल्या सर्वांचे म्हणजे माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी परिवाराच्या प्रकारचा सुद्धा केलेला आहे. एक अतिशय कर्तृत्वान अशा रूपाची माता म्हणजे मातोश्री सुमनताई होत्या. आपल्या पश्चात असलेली जी सर्व संतती आहे ती संतती जेव्हा सदाचार संपन्न जीवन जगत असेल तर त्या अर्थानं खऱ्या अर्थानं मातेचं त्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध होत असतं. या अर्थानं या मातेच्या मुली असतील चिरंजीव मनोज असेल हा सगळा परिवार आपल्या वेगळ्या स्वरूपाच्या स्वतःच्या कर्तृत्वानं नामरूपानं लौकिकानं त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या परिवाराचा सर्व नंतरचा जो परिवार हा या मातेच्या शिकवणीतून उत्तम अशा प्रकारचा सुसंस्कृत अशा स्वरूपाचा हा सगळा परिवार आहे. म्हणूनच ज्या प्रकारची सर्व स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या उपस्थितीवरूनच आपल्याला त्या सगळ्या परिवाराचा लौकिक या ठिकाणी लक्षात येतो. आणि म्हणून या मातेचं झालेलं दुःख हे परिवाराच्या करता निश्चितपणे दुःखदायक आहे. दशक्रियेच्या निमित्तानं मी भावना व्यक्त केली होती की सासूचं जीवन यशस्वी कधी होईल ज्या दिवशी त्या सासूसाठी सुनेच्या डोळ्यामध्ये मनापासून त्या ठिकाणी पाणी येईल तर त्या सासूचं जगणं हे यशस्वी असतं. आमचे मित्र शामराव आणि आम्ही जेव्हा या मातोश्रीला भेटायला येते सर्व आपल्या फाट्यावरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेला लिटरली त्या सासूबाईंच्या ज्या सुनबाई आहेत मनोजची मंडळी त्या भालेराव परिवारातील आपल्या बंगड्या येतील खरोखर त्या सासूबाईची उत्तम अशा प्रकारची सेवा आमच्या या साधना त्यांनी त्या ठिकाणी केली. कारण म्हणजे कोणी कधी जावं हे काही आपल्या सत्तेमध्ये नाही परंतु स्त्रियांची सोशिकता नावाचा गुण असतो. एकटी स्त्री तर सहज जीवन जगू शकते पण एकट्या पुरुषाचं जगणं मात्र त्या ठिकाणी असंही असतं. अशा काळात या गुलाबरावांना मात्र त्या तिथपासून पुढचा प्रवास जो आहे ते एकाकीपणाचा आहे तर उरलेला सगळा परिवार हा निश्चितपणे सुसंस्कृत अशा स्वरूपाचा आहे. त्यांचा तिथून पुढचा काळ हा आनंददायी जाईल हीच खऱ्या अर्थानं या मातोश्री सुमनताईंना श्रद्धांजली ठरेल. वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं. वर्षभरापूर्वी आई गेल्याने आईचं महत्त्व आईचं प्रेम या कुटुंबाला पारखी झालं आणि आई जाण्याने जे दुःख असतं ते त्या परिवाराला त्या नातेवाईकांना जाणवत असतं. आमच्या रयत परिवारातील असंख्य मुख्याध्यापक सेवक वृंद या ठिकाणी आजच्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सुमनताईंनी अनेक माणसं जोडली जीवनामध्ये आणि मनोजसारखा एक सुपुत्र रयत शिक्षण संस्थेला दिला. त्या मातेची पूज पवित्र आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा मुलगा आज कार्यरत आहे. मी आमच्या रयत परिवाराच्या सर्व घटकाच्या वतीने या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद. चालवलं पाहिजे त्यांनी नाही चालवलं तर त्यांना मानसिक कोण बनेल हा प्रश्न चालवेल एखादा माणूस लोक काय कारण आहे. 10व्याच्या जागेवर 13व्याच्या जागेवर वर्षश्राद्धाच्या जागेवर पुण्यस्मरणाच्या जागेवर कथा कीर्तन ठेवण्याचा काय हेतू असतो. ऐका आता आज ज्यांनी पूजा केली असेल त्यांच्या मुलांनी किंवा कोणी असून अन्य नातेवाईकांनी त्यांनी लक्ष द्यावं त्याकडे. ब्राह्मण ज्या वेळेला असे 13 पिंड पाळतो ना त्या 13 पिंडामध्ये आपल्या हातात ते दर्भाची गाडी देत असतो. ती दर्भाची गाडी आपण आपल्या चारी बोटांनी दाबायची असते इथेच ललिका तयार होते. याकरता आपल्याला आपलं उत्तरी अपसर्ग करावं लागत असतं. ज्याला जानवं म्हणतो आपण जानवं ते यज्ञपाठीत अपसर्ग म्हणजे विरुद्ध दिशेला करावं लागतं. मांडी पालखी घालावी लागते. दर्भाची गाडी 4 बोटांमध्ये दाबावी लागते. इथे नलिका तयार होते. ब्राह्मण बरोबर ज्या वेळेला ज्या मंत्राचा उच्चार करेल बरोबर ते पाणी त्या पिंडावरच पडलं पाहिजे. पुढचं ऐका पाणी थोडे जर पाणी टाकताना यजमानाकडून चुकलं आणि मंत्र उच्चारताना ब्राह्मणाकडून चुकला तर दोघंच्या दोघं नरकाला जातात. तेव्हा मग तुम्ही मला विधी जर एवढा कठीण आहे तो करायचाच नाही. करायचा कसा करावाच लागतो महाराज याशिवाय पर्याय नाही. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये रामकृष्णादी अवतारादी बहिणींनी सुद्धा हे विधी केलेले आहेत आपल्या पूर्वजांचे असा इतिहास आहे. तो करावाच लागतो महाराज. पण नरकात जावं लागेल ना जर चुकला तर. मग ऐका जर तुमच्याकडून तो विधी करताना चुकला तर त्याला शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलंय. ज्या ठिकाणी तुम्ही हा विधी करता त्या ठिकाणी तो तुमच्या हातून विधी चुकला तर त्या जागेवर जर नामस्मरणाचा जयघोष झाला तर तुम्हाला प्रायश्चित्त मिळतं आणि तुम्ही त्या पापातून मुक्त होतात. म्हणून या जागेवर कथा कीर्तन प्रवचन ठेवावी लागतात.
हा त्याचा हेतू आहे. आता तुमच्या मनातली शंका जर निघाली असेल, मला वाटत नाही तुमच्या चेहऱ्यावरून अख्ख्या महाराष्ट्राचं कर्ज तुमच्यावर झालेलं आहे असे बसले तुम्ही. यांचं ठीक आहे बा, यांचे काही अजून पैसे पडले नाही या महिन्याचे म्हणून त्या नाराज आहेत. पण तुम्ही काही नाराज व्हायची गरज नाही. मग जेव्हा चांगला पाऊस पडतो तुमच्याकडे. पण सांगतो तुम्हाला, भारतामध्ये महाराष्ट्र श्रीमंत आहे. महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्हा श्रीमंत आहे आणि अहिल्यानगरमध्ये संगमनेर तालुका आहे श्रीमंत आहे. मला तरी तुम्ही एवढं तोंड उचलून बसले म्हणजे नवं वाटतं मला. त्याला थोडशा आनंदात बसा. 1 तासाच्या हात आपल्याला वाट पाहिजे. कबीर महाराजांनी फार सुंदर लिहिलंय. 9 बी मर गए 10 बी मर गए पसराट घ्यायची. 31 कोटी देवता मर गए भले कालचे काठी अंका अजब तडाखा रे तुझ्या जाने रंगा रे. वीर मरे पैगंबर मर गए चंदा ज्योती. तपी सन्यासी मर गए हाथी बरोती. तीनों लोक में चक्र विराजे छोटा कुंज बिहारी. रक्त कबीरा गोपी मर गए बोल रही जाने अंका अजब तडाखा रे तुझ्या जाने रंगा रे. मरणाऱ्यांची यादी आहे बरं का. पहिला मंडळ इथे लक्ष ठेवा. मरणाऱ्यांची यादी मी तुम्हाला यादी सांगतो. तुम्ही फक्त मरे म्हणायचं. काय म्हणायचं? मरे म्हणजे तुम्हाला कळेल. बोलता येतं तुम्हाला सगळ्यांना. मग घरामध्ये 7-7 कोटी माणसांना बोलू देत नाही तुम्ही. चांगलं बोलता येतं तुम्हाला. ऐका माझ्याकडे. तुम्ही काय म्हणायचं फक्त माऊली झोपली का? मरे मरे काय म्हणायचं? मला दोन पीर पैगंबर जिंदा जपी तपी संन्यासी हाकीम रोगी वैद्य डॉक्टर वकील इंजिनियर आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती आजचा कीर्तनकार सगळे मध्ये फक्त खुर्चीवर बसलेले तर तेवढे बस. महाराजांचे शब्द ऐका. एक नाही फळांचे व्यंकटी सांडो तया सकमीरते वाढो. बोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे लोते लावो. प्राणी जात वर्षत सगळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आहे. अनवर्त भूमंडळी भेट दया भूता चला